पारू या मालिकेचा 4 जुलैचा एपिसोड भन्नाट झालाय. आज या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत अहिल्या मॅडम स्वतःच्याच विचारात बसलेले असतात. आता सगळा स्टाफ त्यांना भेटायला जातो. ॲक्च्युली हे सगळे पूर्वनियोजितच असते. अहिल्या मॅडम त्यांना पाहून म्हणतात, अरे काय झालं, आज सगळा स्टाफ एकत्र इथे? त्यावर सावित्री मॅडम म्हणतात, मॅडम लवकरच पारूचं लग्न होणार आहे, तर आम्ही सगळे विचार करत होतो की आमच्या वतीने आम्हा स्टाफच्या वतीने पारूचं केळवण करावं, पण नाही, म्हणजे घरातली परिस्थिती बघता आता ते शक्य नाहीये, म्हणून पारूने केळवणाला नकार दिलाय. तिचं असं म्हणणं आहे की देवी आईंना नाही आवडणार तिचं केळवण केलेलं. पण अहिल्या मॅडम लगेच म्हणतात, का मला का नाही आवडणार? उलट मला पारूचं केळवण करायचंय. या घरात तिचं केळवण होणार आणि आजच होणार. तुम्ही सगळे कामाला लागा. अहिल्या मॅडमच्या या निर्णयाने सगळे खूप खुश होतात आणि कामाला लागतात. इकडे पारूच्या केळवणाचे इव्हेंट मॅनेजमेंटचे काम प्रीतम सरांनी प्रियाला दिलेले असते. ती छान फुलांची रांगोळी काढत बसलेली असते. पाठीमागून दामिनी मॅडम तिला ऑब्झर्व करत असतात. तोच तिथे दिशा येते. दामिनी मॅडम दिशाला म्हणतात, दिशा मला कळत नाहीये, या घरात सगळं असं उलटं का घडतंय ग? अहिल्या वहिनींचा संताप झाल्यानंतर खरं तर या घरात स्मशान शांतता असायला हवी होती, पण इथे तर जल्लोष सुरू आहे, सेलिब्रेशनची तयारी चालू आहे. दामिनी मॅडम आणि दिशा मॅडमना प्रियाबद्दल काहीच कल्पना नसते. ते तिला सर्वंटच समजतात. सावित्री त्या किचनमधून बाहेर येतात. तोच त्यांना प्रियाने काढलेली सुंदर फुलांची रांगोळी दिसते. ती रांगोळी पाहून खूप खुश होतात आणि प्रियाला म्हणतात, छान काढलीस हं फुलांची रांगोळी, किती कमी वेळात काढली, मस्त. हे सगळे बोलणे आगाऊ दामिनी ऐकते आणि तिचा काहीतरी वेगळाच समज होतो आणि ती म्हणते, आत्ता लक्षात आलं माझ्या. आता हे बघ, पारू जाणार लग्न करून सासरी, बरोबर ना? म्हणून सावित्रीने तिच्या जागी गावाहून दुसरी मेड बोलवली आहे, म्हणून तर इतकं कौतुक करत होती ना तिचं. त्यावर दिशा मॅडम म्हणतात, आपण चेक करूयात, आणि तिला स्वतःजवळ बोलून मला पाणी आणून दे अशी ऑर्डर सोडतात. प्रिया ही पाणी आणून देते. दिशा मॅडम प्रियाला विचारतात, तू कसली तयारी करतेस? तेव्हा मी अहिल्या मॅडमच्या सांगण्यावरून पारू मॅडमच्या केळवणाची तयारी करत बसले असे ती सांगते. पुढे अहिल्या मॅडम पारूच्या केळवणाची तयारी कशी चालली आहे, व्यवस्थित चालली आहे का, हे बघण्यासाठी किचनमध्ये येतात. सावित्री त्या मॅडमना सांगतात, मॅडम सगळ्या मेनूचं नियोजन झालंय, फक्त गोडाधोडाचे काय करायचे ते अजून कळत नाहीये. अहिल्या मॅडम लगेच त्यांना सुचवतात, गाजरचा हलवा करा, पौष्टिकही असतो आणि चवीलाही छान. आणि सावित्र्या त्यांना बजावून सांगतात, पारूच्या केळवणात काहीही कमी राहता कामा नये, आणि इनफॅक्ट मी स्वतःच जेवण बनवायला आली आहे. त्यावर सावित्री आत्या म्हणतात की नको मॅडम, 2 दिवसापासून तुम्ही काहीही खाल्लं नाही, आम्ही करूत ना सगळे. पण अहिल्या मॅडम काही ऐकत नाहीत. त्या म्हणतात, मला काही होत नाहीये ग, मला तुम्ही मदत करा. आणि अहिल्या मॅडम अशा प्रकारे खूप प्रेमाने पारूच्या केळवणासाठी सगळं जेवण बनवतात. इकडे प्रीतम सर प्रियाबरोबर फुल टाइमपास करत असतात. त्यांना तर प्रियाबरोबर टाइम स्पेंड करण्यासाठी कारणच हवे असते. मजेशीर गोष्ट म्हणजे प्रीतम सरांनी तिचे नाव मिस काहीतरी असे ठेवलेले असते, कारण ती तिचे नाव सांगतच नसते. प्रियाने पारू आणि हरीच्या केळवणासाठी मस्त डेकोरेशन केले असते. प्रीतम सर तर तिच्या फुल इम्प्रेस असतात. प्रीतम सर स्वतःशीच म्हणतात, वाव, ही मुलगी किती फुल ऑफ एनर्जी आहे ना. घरात आली आणि घरातले सगळं हॅपीनेस दिसत आहे. खरंच लकी आहे ही मुलगी माझ्यासाठी, असे म्हणत प्रीतम तिच्याशी बोलायला जातो. तो उगीच प्रियाबरोबर टाइमपास करत असतो. तो म्हणतो, हो काहीतरी, तुम्ही फक्त पारूचं नाव लिहिलंय, हरीचं नाव कोण लिहिणार? आणि त्यातीलच एक केळीचे पान तिच्या हातात आणून देतो. त्यात एक एक्स्ट्रा पानही देतो केळीचे, आणि यावरही काहीतरी लिहा ना, म्हणजे असं ना, काहीतरी छान चांगलं असं वाचलं वाटलं पाहिजे, जरा हटके वाटलं पाहिजे, असं काहीतरी लिहा ना. एक मिनिट, मला सुचतंय, लिहा ना. चांदीच्या ताटात साखरेचा खडा, पारू आणि हरीचा लाखात एक जोडा, लिहा लवकर लिहा. वाव, काय सुचलंय यार मला. प्रीतम स्वतः जरा जास्तच खुश होतो आणि वर पुढे प्रियाला म्हणतो, तुम्हाला नाही सुचत का असं काहीतरी, बोला ना काहीतरी, ओ मिस काहीतरी. आता प्रिया चिडते, हो काय सारखं काहीतरी लावलंय, माझं पण एक नाव आहे ना. पुढे आदित्य सर म्हणतात, एक्झॅक्टली तुमचं नावच तर माहिती नाहीये ना, म्हणून असं काहीतरी बोलावं लागतं. सांगा ना तुमचं नाव. हो मिस काहीतरी,
ऐका ना मिस, काहीतरी नाव असेल ना तुमचं काहीतरी. सावित्री आत्या अहिल्या मॅडमच्या सांगण्यावरून पारू, गणी, मारुती मामा आणि हरीशला बोलवण्यासाठी पारूकडे जातात. तर काय, ही पारू स्वतःच्याच विचारात बसलेली असते. आदित्य सर तिला म्हणालेले असतात, पारू तू काहीही करू शकतेस, तू आईला जेवू घाल. आई काही करून जेवली पाहिजे. ती जेवली नाही ना तर तिला खूप त्रास होतो, ती आजारी पडेल आणि कोणाला सांगणारही नाही, अंगावर काढेल सगळं. तोच तिथे सावित्री आत्या येतात. सावित्री आत्या पारूला म्हणतात, पारू बाळा, अहिल्या मॅडमनी बोलवले, तुझ्या केळवणाची तयारी चालली आहे. पारू, मोठा निर्णय घेतलास, पण सगळं कठीण वाटतंय. तुझी परीक्षा आहे बाळा, तुझ्या मनात नसून पण सगळं कसं करणार आहेस. त्यावर पारू म्हणते, मी समजू शकते सावित्री आत्या, माझ्या देवी आई जेवल्या नाहीत, आदित्य सर जेवले नाहीत, घरातलं कुणीच जेवलं नाही आणि मी समध्यांना असं उपाशी नाही बघू शकत. घरातले समधे जेवले पाहिजेत, घरातलं नैराश्य दूर झालं पाहिजे आणि त्यामुळे माझ्यासाठी हे केळवण काय बी नाही. पण सावित्री आत्यांच्या मनात पालचूक चुकते. ते न राहून पारूला म्हणतात, बाळा हे सगळं करून सुद्धा अहिल्या मॅडम जेवल्या नाहीत तर. त्यावर पारू लगेच म्हणते, सावित्री आत्या तुम्ही असं नका बोलू, देवी आई आज जेवायलाच पाहिजेत. तेवढ्यात तिथे गणी येतो आणि तायडीला म्हणतो, अगं तायडे, आज देवी आईने आपल्याला जेवायला बोलवलंय, तुला, मला, बाबा, हरीश सर या सगळ्यांना बोलवलंय. अगं चल पटकन, मला भूक लागली आहे. आता पारू, गणी, बा, हरीश सर बंगल्यावर येतात. अहिल्या मॅडमनी केळवणाची अगदी साखरसंगीत तयारी केली असते, अगदी कशाचीही कमी नसते. अहिल्या मॅडम त्या सर्वांचे स्वागत करतात, म्हणतात, या या, आज आपल्या लाडक्या पारूचं आणि हरीचं केळवण आहे. मारुतीच्या इच्छेनुसार तिचं लग्न तिच्या दारातच होईल, पण माझी इच्छा होती की पारूचं केळवण या घरात व्हावं. ती इच्छाच पूर्ण झाली आणि आज पारूच्या केळवणासाठी मी स्वतः स्वयंपाक केलाय सगळा. आणि पारू आज या घरात पाहुणी आहे, त्यामुळे मी स्वतः वाढणार आहे तिला, असे म्हणत दोघांना पाटावर बसायला सांगतात. अहिल्या मॅडमचे हे प्रेम पाहून पारूचे डोळे पाण्याने भरून जातात. अहिल्या मॅडम दोघांनाही ओवाळतात, पारूला आणि हरिसरांना. पारूला हातातील बांगड्या भेट म्हणून देतात. श्रीकांत सरही हरिसरांना मस्त असे गिफ्ट देतात. दामिनी मॅडमही अहिल्या मॅडमच्या आग्रहाखातर पारूला रागानेच ओवाळतात, असे जोरात तिच्या अंगावर तांदूळ टाकत असतात. दिशाही सासू मॉमवर इम्प्रेशन पाडायला स्वतःहून ओवाळते आणि दिखाव्यासाठी स्वतःच्या हातातील ब्रेसलेट देते. आता सगळेच जेवायला बसतात. इथे खाली सगळे पारूचे केळवण मस्त एन्जॉय करत असतात, पण आदित्य सर मात्र एकटेच खोलीत बसलेले असतात. ते वहीमध्ये सॉरी 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 असे वहीत लिहित बसलेले असतात. तोच तिथे प्रीतम जाऊन आदित्यला खाली घेऊन येतो. तो म्हणतो, दादा तू चल चल चल, खाली चल आधी, तुला वाटतं मी तुझे ऐकणार आहे, चल खाली चल, बघू, चल 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 चल, तुझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नाहीये, चल. खाली सर्वांना पानं वाढलेली असतात. पारूचे डोळे मात्र पाण्याने भरलेले असतात. ती देवी आईना म्हणते, मी नाही जेवू शकत देवी आई. घरात पूजा झाल्यानंतर समध्यात आधी नैवेद्य कुणाला दाखवला जातो तर देवाला. मग देवाला नैवेद्य दाखवल्यावरच तोच प्रसाद समध्यांना वाटला जातो. माझ्या देवी आई उपाशी असताना मी कसं काय खाऊ. आता देवी आई चिडतात आणि ताडकन उठून उभ्या राहतात आणि म्हणतात, पारू माझ्याबरोबर शब्दांचे खेळ करायचे नाहीत. आज तुझं केळवण आहे, कुठल्याही देवाची पूजा नाहीये ज्याचा प्रसाद वाटायचा आहे तुला. जेवायची इच्छा असेल तर जेव, नाहीतर राहू दे. तसेही मला कुणाहीकडनं काहीही अपेक्षा नाहीयेत. आणि आदित्य सरांकडे पाहून म्हणतात, कुणाकडनही नाही. आणि इथेच हा एपिसोड संपतो.